हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? आय होप की मजेत असाल. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळी सकाळी इथे बघा चहा पीत होती मी. मोक्षचे पप्पा गेले बाजाराला, तरी ते मोक्ष मला त्रास देत होता. सकाळी सकाळी मी चहा पीत होती तर त्याला पण चहा प्यायचा असतो. लहान मुलांना चहा द्यायचा नसतो, तरी पण हा इतका हट्ट करतो, खूप जोरात रडत होता. तर याचा आवाज इथे बंद केला आणि थोडीशी चहा दिली, पण परत पटकन पिऊन घेतो तो आणि त्याला दुसऱ्यांदा परत मागतो. म्हणजे असं सारखं मागत राहतो. पण लहान मुलांना चहा द्यायचा नसतो ना, पण याला कोण सांगणार आता. तरी ते बघा कसा हट्ट करतोय. आज त्याला डोसा खायचा आहे. आता बोलता यायला लागलं ना तर सगळं व्यवस्थित सांगायला लागलं आहे. आप्पे बनवायला लावतो, डोसा बनवायला लावतो, काहीतरी म्हणजे खायसाठी बरोबर असं बोलता यायला लागले त्याला आता छान. खायचा नाही का? चलला मग घरात यायचं, पडून जाशील तिकडे. कुठे चालला तू? चला तर मग या तुम्ही पण बटाट्याची चटणी सकाळी सकाळी नाश्ता करायचा सगळ्यांना. ते बाबा मोक्षासाठी बनवलं तर मोक्ष मीठ घातलं. ते नाश्ता करायला बसली होती तेवढ्यात मला बाहेरून ढोलचा आवाज येत होता. इथे बघा सकाळी सकाळी ना हळद फेडायचा कार्यक्रम चालू आहे. म्हणजे काकण वगैरे सोडतात, लग्न झालेलं आहे नवीन त्यांचा. तर चला हे इथं बघून झालं. आता मोक्षला झोपवून दिलं. त्यानंतर माझे केस वगैरे मी धुतलेले होते आज, तर तेच मी आता गुंता वगैरे काढून घेते. आणि बाहेर ऊन होतं तर उन्हामध्ये छान कपडे धुवून पण घेतले आणि ना सुकवायला पण टाकून दिले. केस पण वाळून घेतले माझे. तर एका 2-3 कामं होऊन गेले. तर इथे छान गुंता वगैरे काढून घेते, कारण ओले केस राहिले ना लगेलग गुंता काढून घ्यावा लागते, नाहीतर ना गुंता खूप मोठी होत जाते आणि निघत पण नाही. माझ्या केसांमध्ये तर डायरेक्ट लठा होऊन जातात, म्हणजे असे झाड. त्यामुळे मी पटकन आता गुंता काढायच्या मागे बसली. खूप केस पण गळत आहे. तर इथे ना मी केस विचारत होती तर लगेच मला 2 लेडीज आल्या, म्हणजे नातेवाईकच आहेत आमच्या. आमंत्रण सांगायला आले होते लग्नाचं. तर इथे हळदी कुंकू वगैरे दिलं त्यांनी मला आणि आमंत्रण सांगून गेल्या. तर आज मेहंदीचा कार्यक्रम आहे तर मेहंदीला जावं लागेल संध्याकाळी. त्यानंतर इथे मी केस वगैरे विंचून घेते आणि मोकळेच ठेवते, कारण केस ओले आहेत माझे त्यामुळे. आणि मोक्ष झोपलेला आहे, तोपर्यंत जे राहिलेले कामं आहेत ते पण आवरून घेते. तर इथे गुंता वगैरे काढून झाली छान. आणि केस तर बघा इथे छान दिसतात, पण केस खूप गळत आहेत माझे. आणि इथे मला हसायला येत होतं, कारण मी असं आठवत होती की गावामध्ये आणि शहरामध्ये किती फरक आहे. इथे सारखं काही ना काही कार्यक्रम वगैरे असतात आणि छान वाटतं गावाकडे. तसं शहराकडे नसतं वाटत, नाही वाटत मला. तर इथे बघा आधी फरची पुसून घेते, कारण कोणी ना कोणी येत असतं त्यामुळे. तर फरची वगैरे पुसून घेते. आणि इथे सकाळी झोपेतून उठलं ना तसंच ब्लँकेट वगैरे पडलेलं आहे, ते पण आवरायचं राहिलेलं आहे. तर आधी एक एक काम आवरायला घेते. इथे मोक्षला फॅन वगैरे चालू करून दिला, झोका पण बनवून ठेवला, पण झोक्यात काही झोपला नाही, खालीच झोपलेला कॉटवर. तर त्याला छान फॅन लावून दिला आणि झोपवून दिलं. आणि ते मोक्षने बघा इथे त्याच्या अंकलची पिशवी आणून ठेवली, त्याच्यामध्ये पूर्ण सॉक्स आहेत त्यांचे. एक सॉक्स शोधायला गेले का सगळे सॉक्सची पिशवी पूर्ण बाहेर येते आमची. तर मोक्ष तसंच खेळत बसतो. तर इथे छान फरची वगैरे पुसून घेते. त्यानंतर राहिलेले घर वगैरे झाडायचं काम बाकी आहे, ते पण आता फरची सुकल्यानंतर घर झाडून घेईल. मी आधी घर झाडायची, पण ना फरची पुसल्यानंतर परत घाण होऊन जाते, त्यामुळे ना आधी फरची पुसते आणि मग सगळ्यात शेवटी घर झाडते. इथे बघा मी किचन खाली सगळं आज ना स्वच्छ करून घेतलं आणि कॉट खालून पण घेऊन घेते. उद्या कार्यक्रम आहे, उद्या कार्यक्रम आहे, तर कोणी ना कोणी पाहुणे घरी येतील, त्यामुळे मी साफसफाई करून ठेवते. अशी पण असते, पण आता पाहुणे येतील त्यामुळे जास्त करून ठेवते. इथे दरवाजा मागून वगैरे सगळं कानाकोपऱ्यात छान झाडून घेते. आणि घरातनं झाडलेलं बरं असतं. आणि इतकी स्वच्छता ठेवतो तरी पण आमच्या घरामध्ये खूप झुरळ आहेत. इथे किचन खाली तर जास्त झुरळ आहेत, तर ही घाण सगळी झुरळांचीच निघालेली आहे. तरी ते टॉयलेट बाथरूम जवळचं पण झाडून घेते आणि धुवायचं पण राहिलेलं आहे टॉयलेट बाथरूम, तर ते पण धुवून घेते. आणि पुढचं घर वगैरे पण झाडून गेलं आणि तसंच बाहेर जाऊन ओटा वगैरे पण झाडून घेते. बाहेरचं काही दाखवलं नाही, इतकंच दाखवून दिलं. एकदाचा मोबाईल लावून दिला आणि तसंच मी कामं करत निघाली. आणि कारण ना व्हिडिओ बनवण्यामध्ये इकडे मोबाईल ठेव तिकडे मोबाईल ठेवमध्ये ना वेळ जास्त वाया जातो.
आणि कामं पण पडून राहतात. मोक्ष झोपलेला राहतो, तितक्याच वेळेमध्ये मला कामं करायला मिळतात. नाही तर मग उठला तर सगळी कामं पण पडलेले राहतात आणि त्याला घ्यायला लावतो तो. त्यामुळे दत्तू झोपलेला आहे तोपर्यंत म्हटलं पटकन आवरून घेऊ. इथे बाथरूम वगैरे पण धुवायचं बाकी होतं, ते धुवून घेते म्हटलं. आता सगळं सामान बाहेर ठेवून दिला बाथरूममधला आणि आता छान बाथरूम धुवून घेईल. आणि आता खुर्चीवरचे ते बाहेर पुढच्या रूममध्ये खुर्चीवर कपडे पडलेले धुवायचे बाकी. काल पाऊस आला ना, त्यामुळे राहून गेले ते कपडे, नाही तर ते काल पण धुवून टाकले असते, पण पावसामुळे कपडे सुकले नसते आणि वास आला असता घरामध्ये. त्यामुळे मी काही धुतले नाही, ते तसेच पडलेले. तर ते आता मी बाथरूम धुतल्यानंतर ते आवरून घेईल म्हटलं. शर्ट आणि पॅन्ट जास्त करून मोक्षच्या अंकलचे कपडे ते आणि पप्पांचे कपडे त्याचे, तर तेच आता मी बाजूला करून ठेवते. शर्ट वेगळी दुसरीकडे आणि पॅन्ट वेगळी दुसरीकडे ठेवते. आणि बाकीचे ते कपाटावरती धुतलेले कपडे ठेवलेले, त्यांच्या घड्या करायच्या राहिल्या माझ्या. आणि काल ते मी कपडे धुवून टाकले ना, तर त्यांचे घड्या वगैरे पण राहिले आणि ओले होते ना, मग मी घरातच सुकवायला टाकल्या. ते कपडे पण काढून घेते आणि त्यांच्या घड्या वगैरे घालेल म्हटलं. तर तितक्यात मोक्ष उठला आणि त्याच्यानंतर म्हटलं आधी भांडे घासते मग कपडे फोल्ड करू आपण. तर त्याच्या आधीच मोक्ष उठून गेला, त्यामुळे ते कपडे वगैरे घड्या करायचं पण राहिलं आणि माझे भांडे पण राहून गेले. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा ना. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर इथे आता मोक्ष उठून जाईल, तर पुढे बघा तुम्ही कंटिन्यू. बाय बाय, भेटूया आपण पुन्हा अशा नवीन अशा ब्लॉगमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा ना. आजचा व्हिडिओ थोडा छोटाच होता, कारण व्हिडिओ थोडा मोठा घेत गेलो का आपण, तर ना व्हिडिओ प्रोसेसिंगला जसा टाईम होतो, त्यामुळे असा होता आजचा व्हिडिओ. आवडल्यास लाईक करा. बाय बाय.